17 लोकांचा मृत्यूनंतर मुंबई महापालिकेला जाग आली। आता त्यांनी आदेश काढले 40 बाय 40 फूट पेक्षा कोणतंही होर्डिंग मोठं नको। त्यांची क्षमता 158 किलोमीटर वायुगतीची असली पाहिजे। त्यानंतर जर कल्याण डोंबिवली महापालिकेला, ठाणे महापालिकेला, पनवेल महापालिकेला, मीरा भाईंदरला यांना तिथल्या होल्डिंग पडून तिथले नागरिकांच्या मृत्यूची ते वाट पाहणार आहे। मी आज महापालिका आयुक्तांशी बोललो, ताबडतोब 24 तासात सगळ्या होल्डिंग धारकांना नोटिस केल्या पाहिजे। जो होल्डिंग 40 बाय 40 पेक्षा मोठा आहे, सुप्रीम कोर्टाने रेल्वेला पण आदेश दिला, त्या होल्डिंग संबंधित ताबडतोब डिमोलेशनची ऑर्डर निघाली पाहिजे। प्रत्येक होल्डिंगची वायुगती प्रतिरोधची क्षमता 158 किलोमीटर हे विजेत्यांनी म्हणताय ती असली पाहिजे। आणि मी स्वतः कल्याण डोंबिवलीमध्ये रोज मॉनिटरिंग करणार आहे। पुढच्या आठवड्याभरात सगळ्या होल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट आणि 40 बाय 40 पेक्षा मोठ्या होल्डिंगचं डिमोलिशन। मी पोलीस अधिकारी, महापालिका अधिकाऱ्यांची पण चर्चा केली आहे। स्थानिक भारतीय जनता पक्षाचे नेते वरुण पाटील, अन्य लोकांची पण पोलीस या होल्डिंगच्या दुर्घटनेसंबंधी FIR घेत आहेत। त्यांचा प्रोसेस सुरू झाला आहे। महापालिका स्वतः तक्रार करीत आहे। त्यात हा मुद्दा येणार, जर महापालिकेचा अधिकाऱ्याला किंवा ते होल्डिंग लावणाऱ्या कंपनीला जर माहित होतं की हे बेकायदेशीर होतं तर त्यांच्यावर कारवाई होणार। मुख्यमंत्र्यांनी आदेश मी कल्याण महापालिका, डोंबिवली महापालिका आयुक्तांना बोललो आहे, 48 तासात जर नोटीस निघून कारवाई सुरू झाली नाही तर कल्याण महापालिका, डोंबिवली महापालिका आयुक्तांवर पण कारवाई करण्याची मी मागणी करणार। आता हा